4,20,00,000 बक्षीस मिळणाऱ्या स्पर्धेत तुम्ही सहभाग घेतलात की नाही? पैसा ही पैसा होगा. मुंबईकरांनो, तुम्हाला आठवतंय का 2 महिन्यांपूर्वी मी तुम्हाला एका लीग बद्दल सांगितलं होतं ते? अहो कोणत्या काय विचारताय? MCL बद्दल, म्हणजेच मुंबई क्लीन लीग बद्दल, जिथे आपली मुंबई स्वच्छ ठेवली तर चक्क 4,20,00,000 बक्षीस जिंकण्याची संधी आहे. आपली मुंबई स्वच्छ ठेवण्यासाठी बृहन्मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन म्हणजेच भारतातील सर्वात श्रीमंत आणि मोठी महानगरपालिका यंदा याच BMCने मुंबई आणि मुंबईकरांसाठी एक भन्नाट लीग सुरू केली. पण आता या लीगमध्ये काय काय बदल झालेत आणि यामध्ये आपण अजूनही सहभागी होऊ शकतो का? सगळं पाहूयात या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी गौरी. मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये तुमचं स्वागत. आपल्या मुंबईचा कायापालट करण्यासाठी भारताच्या सर्वात श्रीमंत महानगरपालिकेने 17 मार्च 2026 पासून मुंबई क्लीन लीग या स्पर्धात्मक मोहिमेची घोषणा केली. मुंबईतील सार्वजनिक स्वच्छतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि मुंबईकरांचा सहभाग वाढवण्यासाठी ही लीग सुरू करण्यात आली. याचा उद्देश हाच की शहर स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी बनवणे. जशी क्रिकेटमध्ये IPL असते ना, तशीच आता मुंबईत MCL स्पर्धा सुरू आहे आणि इथे प्रत्येक वॉर्ड एकमेकांसोबत स्पर्धा करते. पण ही मुंबई क्लीन लीग नक्की काय आहे? आपल्याला खरंच 4,20,00,000 मिळणार का? यामध्ये कोण कोण क्वालिफाय होऊ शकतं? नोंदणी कशी करायची? या सगळ्या प्रश्नांवर आम्ही आधीच एक व्हिडिओ केला होता, त्यामुळे तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तोही पहा. ज्यावेळी मुंबई महानगरपालिकेने मुंबई क्लीन लीग याची घोषणा केली त्यावेळी मुंबईकरांनी त्याकडे फारसं लक्ष दिलं नव्हतं. पण जेव्हा या लीगमध्ये राऊडी राठोड अक्षय कुमारची एंट्री झाली तेव्हा बॉलिवूडसह प्रत्येक मुंबईकरांनी या लीगला गांभीर्याने घेतलं. मुंबई महापालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त अश्विनी भिडे यांनी आपल्या मुंबईचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी एक पाऊल उचललं आणि त्यांच्या या योगदानाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईकरांनी सुद्धा त्यांना साथ दिली. आता पाहूयात मे महिन्यानंतर मुंबई क्लीन लीग मध्ये काय काय सुरू आहे ते. आतापर्यंत या लीग मध्ये तब्बल 20,000हून अधिक नागरिक, सोसायट्या आणि व्यावसायिक संस्थांनी नोंद केली. पण यामध्ये एक ट्विस्ट आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात BMCने शहरातील कचरा साचणाऱ्या जागांचं मॅपिंग केलं आणि तिथे काय केलंय माहितीये? कचरा टाकण्याच्या ठिकाणी CCTV कॅमेरे बसवण्याचा आणि कचरा टाकणाऱ्यांवर कठोर दंड आकारण्याचा निर्णय घेतला. म्हणजेच आता कोणाचंच लक्ष नाहीये असं म्हणून रात्रीच्या वेळी किंवा मग गुपचूप कचरा टाकणाऱ्यांना डिजिटल पद्धतीने रंगेहात पकडता येणार आहे आणि मग कठोर दंड सुद्धा आकारण्यात येईल. कचरा टाकलात तर खिशाला कात्री बसणार. प्रत्येक वेळी सुशिक्षित नागरिकांना सिव्हिक सेन्सचं ज्ञान द्यावं लागतं. आपण जिथे राहतो तो परिसर स्वच्छ ठेवा, आपलं आरोग्य धोक्यात येईल असं कृत्य करू नका असं अनेकदा आवाहन करूनही मुंबईकरांनी हवा तसा प्रतिसाद दिला नव्हता. पण आता BMCने ज्ञान देणं बंद केलंय आणि थेट दणका द्यायला सुरुवात केली. जर तुम्ही रस्त्यावर थुंकलात तर तुम्हाला 250 रुपये इतका दंड भरावा लागणार आहे. रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांना म्हणजेच गल्ली, फुटपाथ, बागा आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्यास 500 रुपये दंड आकारला जाणार आहे. आणि त्यापेक्षा जर कोणी उघड्यावर अंघोळ केली तर त्याला 300 रुपये दंड आकारला जाणार आहे. फुटपाथ, मोकळे आणि अनधिकृत बांधकामांवर कारवाई. फक्त कचराच नाही तर आयुक्त अश्विनी भिडे यांच्या आदेशानुसार 1 ऑगस्टच्या बैठकीनंतर शहरात एक नवीन मोहीम हाती घेण्यात आली. फुटपाथांवरील अनधिकृत फेरीवाले, रस्ते अडवणारे अतिक्रमण आणि बेकायदेशीर बांधकामे हटवून हा परिसर क्लीन आणि मोकळा करण्याला आता प्राधान्य दिलं जात आहे. कारण विजिबल क्लीनलीनेस असेल तरच आपली मुंबई खऱ्या अर्थाने सुंदर दिसेल. पावसाळी स्वच्छता आणि मार्ग ॲप. पावसाळ्यात कचऱ्यामुळे पाणी तुंबू नये म्हणून या लीगला विशेष पावसाळी स्वच्छता मोहिमेची जोड देण्यात आली. शिवाय रस्त्यांवरील खड्डे हे तात्काळ बुजवण्यासाठी पालिकेच्या मार्ग या ॲपद्वारे तक्रारी घेऊन त्या 24 ते 48 तासात सोडवण्याचा नवीन निकष या स्वच्छता लीगमध्ये जोडला गेला. हा ॲप तुम्हाला माहित होता का? नसेल तर आत्ताच डाउनलोड करा.
रिअल टाइम रँकिंग आणि प्रॉपर्टी टॅक्समध्ये सूट. BMCच्या कॉम्पिटिशन्स पोर्टलवर सहभागी प्रभागांची आणि सोसायट्यांची कामगिरी मोजण्यासाठी रिअल टाइम गुण पद्धतीने ट्रॅकिंग सुरू झालंय. म्हणजेच तुमचा वॉर्ड सध्या कुठल्या रँकिंगवर आहे हे सुद्धा तुम्ही आता लाईव्ह पाहू शकता. परदेशातल्या स्वच्छतेचं कौतुक करण्यापेक्षा आपली मुंबई सिंगापूरपेक्षा सुंदर करणं आता आपली जबाबदारी आहे. उशीर अजिबात झालेला नाहीये. स्क्रीनवरच्या QR कोडवर जाऊन आत्ताच तुमच्या सोसायटीची नोंदणी करा आणि हा व्हिडिओ तुमच्या सोसायटीच्या WhatsApp ग्रुपवर लगेच शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.